चाणक्याची 4 सूत्राशी इंटरलिंक्ड आहेत. चार्वाकाचा एक सारांश आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. की तो जीवनाचं काय आकलन सांगतो, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. विवेकानंदांनी 9/11च्या भाषणात फार वापरलेले सुंदर शब्द आहेत, युनिव्हर्सल टॉलरन्स अँड ॲक्सेप्टन्स. हे सहिष्णुतेला जवळात जवळ येणारे इंग्लिश शब्द आहेत. येन अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. काय व्याख्या आहे, माणसाचं भौतिक आणि आत्मिक विकास ज्यातून साधतो त्याला म्हणायचं धर्म. की मार्क्स आणि एंगल्सनी 1848 मध्ये जो कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला त्याच्यात इथपर्यंत लिहिलंय की मुलं मुली आणि आईवडिलांचे संबंध सुद्धा अर्थ, इकॉनॉमी या फॅक्टरवरनच ठरतात. अति जागरण किंवा अति झोप, अति खाणे किंवा अजिबात न खाणे, अति लोकांमध्ये मिसळणे किंवा अजिबातच म्हणजे एकांतात असणे. तर मग भगवद्गीता सांगते की त्याला योग साध्य होणार नाही. योग कोणाला होईल, जो सगळं सम्यक युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा. अर्थस्य मूलम राज्यम म्हणजे स्टेट, कॅपिटल एस, शासन ही संस्था. एका सूत्रात चाणक्यानी सगळं पॉलिटिकल सायन्स सांगितलंय. या आधीच्या सूत्रात सगळं इकॉनॉमिक्स पण येतं आणि चाणक्यापुढे मार्क्स तर लहान बच्चा आहे 5वीतला, की चाणक्याच्या समोर जरा बैस, जरा ऐक, जरा नीट. लाल दिव्यांच्या गाड्यात बसणारे विसरतात की श्रीकृष्ण कोण आणि गाढव कोण. पॉसिबिलिटीज ऑफ करप्शन आर इन बिल्ट इन डेमोक्रेसी. सर्वांना नमस्ते. चाणक्याची 4 सूत्राशी इंटरलिंक्ड आहेत आणि अर्थातच गांधीजींचा तो सुप्रसिद्ध उतारा हा सुद्धा GS4चा जवळजवळ आत्मा म्हणावा असा आहे. तर आता तिथून सुरू करून आज पाहूयात आकार धर्माधिकारी बुवांच्या कीर्तनाला कसा येतो. सुखस्य मूलम धर्मम, की जे मॅथमॅटिकल लिंक आहे या सूत्रांमध्ये, जीवनातल्या सुखाचं मूळ धर्म ह्या संकल्पनेत आहे. आणि ते मी बोललो की भारतीय हा जो धर्म शब्द आहे, धर्म/धम्म, धर्म म्हणजे संस्कृत, धम्म म्हणजे प्राकृत, पाली, अर्थ एकच आहे. आणि त्याला इंग्लिशमध्ये शब्द नाही. इंग्लिशमधला रिलिजन म्हणजे आपला धर्म नाही. इंग्लिशमध्ये रिलिजन म्हटल्यावर जे अभिप्रेत आहे ते भारतात ठरतो पंथ म्हणजे रस्ता, आणि भारत म्हणतो सत्य एक आहे, तिकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत, असू शकतात. ज्याला मनापासून जो रस्ता पटतो त्यांनी जावं, अंती आपण एकाच मुक्कामावर भेटणार आहोत. सगळे त्या एकाच ईश्वर शक्ती ब्रह्म त्याचे अंश आहोत. डोंगराच्या माथ्यावर पडलेले पाण्याचे थेंब जसे विविध मार्गांनी अंती एकाच महासागराला मिळतात, तसे आपण त्या एकाच चैतन्याचे अंश जीवनाच्या आपापल्या रस्त्यांनी पण अंती ईश्वर ब्रह्म सत्य नावाच्या एकाच मिळणारच आहोत आपण. हे मी तुम्हाला गेल्या काही वाक्यात तर वेद पण बोललो. एकम सद्विप्राह बहुधा वदंती. 11 सप्टेंबर 1893 स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये जो हिंदू धर्माचा अर्थ सांगितला, खरा तो धर्माचा अर्थ आहे. असं काही त्याला काही ह्याला विशिष्ट हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध जैन, ॲक्च्युली ही एब्राहमिक कॉन्सेप्ट आहे. पण सुखस्य मूलम धर्मम, तर धारयते इति धर्म, की जो माणसाचं जीवन उचलून धरतो, धारण करतो, पकडून ठेवतो. संस्कृतमधला ध्रुव हा धातूसुद्धा आहे पकडून ठेवणे. ध्रुव म्हणजे पकडून ठेवणे. तर जो आपलं जीवन पकडून ठेवतो, एकत्र ठेवतो, समाजाला एकत्र ठेवतो, व्यष्टी समष्टी आणि परमेष्टी यांना एकत्र आणणारा त्याला म्हणायचं धर्म. व्यष्टी म्हणजे व्यक्ती, समष्टी म्हणजे समाज, परमेष्टी म्हणजे ते जीवनाचं अंतिम सत्य. कोणावर बंधन नाही आहे की तेच माना. हरकत नाही आहे की एखादा म्हणला मी नाही मानत, मी काय ईश्वर
ब्रह्म तुमचं सगळं बकवास आहे. तर काही हरकत नाही. भारतीय विचारात लगेच त्याला शत्रू नाहीत म्हणत. भारतीय विचारात चार्वाकालाही ऋषीचं स्थान आहे. जो चार्वाक हे स्वर्ग नरक पाप पुण्य कर्म पूर्वजन्म पुनर्जन्म सगळं बकवास आहे म्हणतो. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. हे चार्वाक म्हणतो हे सगळे लबाड ब्राह्मणांनी त्यांची पोटं भरायला निर्माण केलेल्या कल्पना आहेत. पण तरी त्या चार्वाकाचं स्थान भारतीय संस्कृतीत ऋषीचं आहे. त्याच्या तत्त्वज्ञानालाही नाव लोकायत तत्त्वज्ञान आहे. आणि लोकायत शब्दाचा शब्दशः अर्थ आहे की जास्त लोक जो मार्ग स्वीकारतात, लोक आयत ज्या मार्गाने जातात, की तिकडं तुम्ही बाकी काही बोला, शेवटी बहुसंख्य जण जगतात ते भौतिक सुख. पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, कीर्ती पाहिजे, नाव पाहिजे, बंगला पाहिजे, अंगावर घालायला भरजरी कपडे पाहिजेत, आरोग्य पाहिजे माझ्या. तर हे भौतिक आहे सगळं. चार्वाक म्हणतो तेच खरं आहे, बाकी सगळं बकवास आहे. म्हणून चार्वाकाचा एक सारांश आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. की तो जीवनाचं काय आकलन सांगतो, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. की माणूस मेला, शरीर त्याचं जाळलं, कसलं आहे परत येणं वगैरे. म्हणून त्यांनी जीवन जगण्याचं सोल्युशन काय सांगतो चार्वाक, यावत जीवेत सुखम जीवेत. की जोवर जग सुखाने जगा. पण चार्वाक सुखाची व्याख्याही सांगतो, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. कर्ज काढून तूप प्या, म्हणजे भौतिक सुख. की चार्वाकाच्या दृष्टीने भौतिकाच्या पलीकडचं नालीकडचं काही नाहीच आहे. खरं आहे हे जीवन, सुखाने जगा. काही जणांनी त्याचा अर्थ लावला की चार्वाक फक्त भोगवाद सांगतो. मीच अभ्यास करून म्हणेन की तो दरवेळी सगळा सांगतो आहे, भोगवाद सांगतो नाही. पण तो सांगतो की आहे जीवन आनंदाने जगा. पण त्याची व्याख्या आहे खा प्या मजा करा हा आनंद. काय खा, काय प्यान, काय मजा करा, जो तो ठरवा, HIV पॉझिटिव्हची काळजी घेऊन. मुद्दा आहे की तरी त्या चार्वाकाचं स्थान भारतीय विचारात ऋषीच आहे. त्याला कोणी फासावर नाही लटकवलेलं, सुळावर नाही लटकवलेलं, खांबाला बांधून जाळून नाही मारलेलं. हा भारत आहे हे सांगतो मी. ही भारतीय संस्कृती आहे. आणि मागच्या वेळी बोलताना मी तो भारतीय सहिष्णुतेचा जन्म कशात आहे आणि म्हणालो की सहिष्णुतेलाही इंग्लिश शब्द नाही आहे. माझाच देव, त्या देवानी पाठवलेला माझाच प्रेषित, त्या माझ्याच खऱ्या देवानी माझ्याच खऱ्या प्रेषिताला दिलेलं माझंच खरं पुस्तक. आणि बऱ्या बोलांनी सगळे ते स्वीकारा, नाहीतर तुमची मुंडकी उडवतो, कारण त्यांनी मला स्वर्गात जागा मिळणार आहे. पुण्यकर्मचा आमचा हक्कच आहे की हा जो आमचा देव ईश्वर पुस्तक आणि रिलिजन ही संस्था, तिचा जगभर प्रचार प्रसार करणे आमचा हक्कच आहे. असं भारत सांगतो की वेगवेगळे रस्ते आहेत. हे कशातनं आलेलं आहे, अद्वैताच्या जाणीवेतनं आलेलं, की शेवटी पोचणार एकाच मुक्कामावर. भांडायचं कारण नाही आहे. हिंसा द्वेष रक्तपात तलवार किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेवर मी डॉमिनेट करतो, तुझं नाव बदल आणि मग तुझा धर्म बदल, कारण तुझा धर्म खोटा आहे, तुझा देव खोटा आहे, तुझी पुस्तकं खोटी आहेत आणि तू नरकाचा लायकीचा आहेस, नाही म्हणत भारत. भारत उलट म्हणतो की अनेक रस्ते आहेत त्या सत्याकडे जाण, ते तूच आहे सारे, ते सत्याचा तूच. पण आता आत डोकावून पा, स्वतःला ओळख, आणि जो रस्ता तुला मनापासून पडतो त्याने जा. दुसऱ्याचा द्वेष करण्याचं कारण नाही, पण दुराग्रहाचं पण कारण नाही आहे की माझाच रस्ता खरा आहे. ह्याचं नाव आहे सहिष्णुता. आणि याला इंग्लिशमध्ये शब्दच नाही, कारण वेस्टर्न सिव्हिलायझेशनमध्येच ही कन्सेप्ट नाही आहे. मी म्हणालो की मला कळलं तेच काय, ते सत्य हा दुराग्रह, इनटॉलरन्स. माझाच देव खरा आहे, माझाच प्रेषित खरा आहे, ते माझंच पुस्तक खरं आहे, इनटॉलरन्स. मानवी जाणीवांची उत्क्रांती जर होऊ लागली तर विकसित एक टप्पा आहे, मग त्याला नाव आहे टॉलरन्स. पण टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता नाही आहे. कारण टॉलरन्स म्हणजे आहे की तुझा विचार वेगळा आहे आणि माझा विचार वेगळा आहे, ओके, मी तुला टॉलरेट करीन, लय मेहरबानी करतोय. टॉलरन्स अजूनही त्याचा अर्थ आहे की भाऊ
अजूनही माझाच ईश्वर खरा आहे, माझाच प्रेषित खरा आहे, माझंच पुस्तक खरं आहे, तू मूर्ख आहेस, तुझा देव खोटा आहे, ओके, पण मारणार नाही मी तुला, चल. तुला सांगायचा मी प्रयत्न, माझं गोल अजूनही हा मी सांगतोय तो ईश्वर, पुस्तक, प्रेषित, हेच तू मान्य, पण मी जरा तोवर तुला टॉलरेट करीन. टॉलरन्स लय शहाणपणा लागला, मेहरबानी. वेस्टर्न इतिहासाला हे शिकावं लागलंय. टॉलरन्सच्या आणखी एक वरची पायरी येते लिबरलिझम, उदारमतवाद. आणखी एक वरची की आता मी नुसता तुला टॉलरेट करतोय नाही, तर तुला तुझे विचार असायचाही तुला हक्क आहे, मी तुझ्या त्या हक्काच्या बाजूचा आहे. एवढंच नाही तर तुझ्याशी जरी माझं पटलं नाही तरी तुला जे म्हणायचं आहे ते म्हणण्याच्या तुझ्या हक्काकरता मी माझे प्राण द्यायला तयार आहे, आणि त्या तुझ्या हक्काचा मी आदर करतो. याला म्हणायचं लिबरलिझम, उदारमतवाद. याचं बेस्ट एक उदाहरण सांगायचं झालं तर एक फार छान विधान आहे व्हॉल्टेअर या फ्रेंच विचारवंताचं, फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वीचा विचारवंत. व्हॉल्टेअर म्हणतो, माय फ्रेंड, आय मे नॉट ॲग्री विथ यू, बट आय विल फाईट फॉर युअर राईट टू से व्हॉट यू वॉन्ट टू से. हे व्हॉल्टेअरचं, हा 18व्या शतकातला विचारवंत आहे. हा लिबरलिझमचा सगळ्यात उत्तम उच्चार आहे हा. माय फ्रेंड, आय मे नॉट ॲग्री विथ यू, तुझ्याशी मी सहमत नसेन, बट आय विल फाईट फॉर युअर राईट टू से व्हॉट यू वॉन्ट टू से. लिबरलिझम. तरी लिबरलिझम कुठेही सहिष्णुतेच्या जवळपास सुद्धा येत नाही. मानवी जाणीवांच्या उत्क्रांतीमध्ये सहिष्णुता ही एक फार मोठी उंची आहे, की सहिष्णुता म्हणजे की हे बघ, जीवनाचं, सत्याचं, ईश्वराचं हे माझं अमुक अमुक आकलन आहे, ओके, पण तुझं जर वेगळं असेल तरी मी मानायला तयार आहे की तू म्हणतोयस हे पण आहे, माझं भांडण नाही आहे. तुझ्या त्या दृष्टिकोनाचाही मी सन्मान करतो, आदर करतो. नुसतं नाही, मी म्हणतोय त्यापेक्षा वापरलेले शब्द तुझे जरी काहीतरी वेगळे असले तरी शेवटी त्यातही सत्याचा अंश आहे हे मी मान्य करतो, कारण मला कळलं की अंतिमता ते सगळं एक आहे, आपण तिथे भेटणार आहोत, एक आहे. भारतीय महान सहिष्णुतेचा जन्म त्या अद्वैताच्या जाणीवेतून होतो. एकम सद मधनं आहे की ते जे सद, सत्य, ईश्वर, ब्रह्म, तू त्याला नाव जरी वेगळा देत असलास, यहाँ तक की तू म्हणत असलास असं काही नाहीच आहे, बकवास, तरी भांडण नाही. तुझ्या मनापासूनच्या श्रद्धांच्या रस्त्याने तू चल, कारण की मला कळलं की तिकडे तू काही बोल, भाषा काही वापर, आणि तुला कळणाऱ्या ईश्वराची कोणत्याही नावात आणि कोणत्याही रूपात पूजा कर. नेम्स अँड फॉर्म्स. तो आहे तो अंतिम एकच आहे, तो तूच आहेस, आणि आपण भेटणार होते एका मुक्कामावर. अद्वैताच्या जाणीवेतून सहिष्णुतेचा जन्म होतो, आणि बाकीची भारताव्यतिरिक्तची जी विचार परंपरा आहे ती कुठं अजून त्याच्या जवळपास पण आलेली नाही. आत्ता कुठे कदाचित युनायटेड नेशन्स त्याचं चार्टर की ज्यामध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट, विवेकानंदांनी 9/11च्या भाषणात फार वापरलेले सुंदर शब्द आहेत, युनिव्हर्सल टॉलरन्स अँड ॲक्सेप्टन्स. हे सहिष्णुतेला जवळात जवळ येणारे इंग्लिश शब्द आहेत. विवेकानंदांव्यतिरिक्त दुसरा कोणी त्याला इंग्लिशच्या आणखी जवळ आणूच शकत नाही. युनिव्हर्सल टॉलरन्स अँड ॲक्सेप्टन्स. तेव्हा धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या अर्थाने ही भारतीय संकल्पना नाहीच आहे. धर्म म्हणजे जो धारण करतो, धर्म म्हणजे जो पकडून ठेवतो, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे कर्तव्य. शिकवणे हा माझा धर्म आहे, शिकणे तुमचा धर्म आहे, आणि सर्व समाजाला एका समान कायदा नियमांनी वागवणे हे प्रशासनाचा धर्म आहे. आपल्या मुलाबाळांचं सर्व शिक्षण उत्तम, संस्कार उत्तम हा आईवडिलांचा धर्म आहे.
आणि असे उत्तम संस्कार व्यक्तिमत्व घेऊन पुढे आईवडील आणि मग समाजाचंही काम नीट करणे हा मग मुलामुलींचा धर्म आहे. धर्म ही भारतीय संकल्पना मर्यादित नाही आणि त्याला इंग्लिशमध्ये शब्दच नाही. म्हणालो मी मागच्या वेळी की धर्म कोणी स्थापन नसतो करत. भारतीय संकल्पनेत धर्म म्हणजे विश्वाची मूल सत्य. किती आहेतच, कोणी स्थापना नसतो करत. फक्त ऋषीमुनी ती तत्व शोधून काढून आपल्याला सांगतात. मी दिलेलं उदाहरण आहे की न्यूटननी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची स्थापना केली असं नाही म्हणत आपण. न्यूटननी ग्रॅव्हिटेशनल फोर्स शोधून काढला. तो काय न्यूटननी शोधला म्हणून नाही तो अस्तित्वात आला. न्यूटनला कळो किंवा न कळो, आपल्यालाही कळो किंवा न कळो, मी तुम्हाला एवढं सांगतो की स्ट्रेट वेदात ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. अजिबात हा माझा खोटा अभिमान नाही. अधिक सखोल त्यावर जाता नाही, पुढे आर्ट अँड कल्चरच्या काळात सांगीन सुद्धा. पण आपण असं नाही कोणी म्हणत की न्यूटननी स्थापन केला, न्यूटननी शोधला. आणि त्याच्या 250-300 नंतर वर्षांनी आईन्स्टाईन म्हणाले की असा काही फोर्स नाहीच आहे, ते फक्त स्पेस टाईम फॅब्रिकमध्ये मासनी निर्माण केलेलं कर्व्हेचर ऑफ स्पेस. आपण असं नाही म्हणत की मग आईन्स्टाईननी एक त्याचा वेगळा पंथ स्थापन केला आणि मग न्यूटन पंथ विरुद्ध आईन्स्टाईन पंथ यांच्या लढाया झाल्या, कत्तली झाल्या, मारहाण झाली आणि त्यांनी एकमेकांना कन्व्हर्ट ऑर डाय हे चॉईस दिलं, जो इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीचा इतिहास आहे. नाही म्हणत भारत. धर्म म्हणजे विश्वाची मूळ सत्य. धर्म म्हणजे मानवी जगण्याची सुद्धा सूत्र, की अरे हे बघ ही आहेत सूत्र, ही घे, जग तुझं आयुष्य. ध्रुव की जे व्यक्तिमत्व पकडून ठेवतं, धारण करतं. धारयते इति धर्म. धारणात धर्म मित्याहू धर्मो धारयते प्रजा. हे मागच्या वेळी सांगितलं आहे मी, त्यात काही भर घालत बोलतोय म्हणून ती आठवण करून देतोय. 6 जानेवारीला दिल्लीतनं बोलताना हे बोललोय मी. हे सर्व व्याख्या धर्माच्या, की धारणात धर्म मित्याहू धर्मो धारयते प्रजा. धारणा करतो त्याला म्हणायचं धर्म. जगणं, त्याचं पालनपोषण त्याला म्हणायचं धर्म. आणि धर्मो धारयते प्रजा, की लोकांना जो एक समाज म्हणून एकत्र ठेवतो. आणि येन अभ्युदय निःश्रेयस सिद्धी स धर्म. काय व्याख्या आहे? माणसाचं भौतिक आणि आत्मिक विकास ज्यातून साधतो त्याला म्हणायचं धर्म. येन ज्यामुळे, अभ्युदय म्हणजे भौतिक जीवनातला विकास, की ओके मला पद पैसा कीर्ती संपत्ती तर हवं ना, मिळावं ना जरूर. त्यासाठी पाप नाही करावं लागत, भ्रष्टाचार नाही करावं लागत. धर्माच्या मार्गाने जाऊनच ते मिळवता येतं. किंबहुना त्याला धर्म म्हणतात. नीती, कर्तव्य, न्याय म्हणजे धर्म. येन अभ्युदय निःश्रेयस म्हणजे की पारलौकिक कल्याणसुद्धा. मग भारतीय संकल्पना आहे की जन्म ही सुरुवात नाही, मृत्यू हा शेवट नाही. मी तुम्हाला आत्ता एवढं सांगतो वेळ न घेता की हे विज्ञान आहे, एवढं 100% सांगतो. जन्म ही सुरुवात नाही, मृत्यू हा शेवट नाही. हे आता विज्ञान पण सांगणं तर चालू केलं विज्ञानाने, की पॉसिबिलिटी, की येस इट्स पॉसिबल दॅट बर्थ इज नॉट द बिगिनिंग अँड डेथ इज नॉट द एंड. अव्यक्तात व्यक्तय सर्वा, की अव्यक्तामधून व्यक्त होतं. आणि मधलं मध्य म्हणजे जन्म ते मृत्यू. हे दिसणारं कळणारं आहे, पण त्याच्या आधी पण आहे आणि त्याच्या नंतर पण आहे. हा भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला श्लोक आहे. फिजिक्स पण सांगत आहे. आत्ता नाही जात त्याच्यात, पुढे पुन्हा जेव्हा केव्हा विषय येईल, विज्ञान तंत्रज्ञान, उत्सुकता असेल त्यांनी मग आपल्या यूट्यूब चॅनलवरची माझी जय भारत जय जगत व्याख्यानमाला, त्यातलं शेवटचं विज्ञान आणि अध्यात्म, आणि प्रत्येकी 2 तास अशी 3 व्याख्यानं आपापल्या इच्छेने ठरवा, ऐका, नोट्स घ्या, प्रश्न विचारा. पण धर्मपाशी आहे की जो हे सगळं एकत्र ठेवतो, त्याला म्हणायचं धर्म. तेव्हा भारतीय विचारातल्या धर्म शब्दात या विश्वामागची मूळ सत्य,
माणसाच्या जगण्यामागची सुद्धा सत्य आणि जगण्यामागची तत्व. त्यामुळे धर्म कोणी स्थापन नसतो करत, तो आहेच. तो कळला तरी आहे, नाही कळला तरी आहे. फक्त शहाणी माणसं तो कळतात आणि तो आपल्याला सांगतात. ऋषीमुनींनी ते सांगितलं, बुद्ध महावीरांनी ते सांगितलं. मध्ययुगातल्या सर्व संत ज्ञानोबा तुकोबांसहित शंकराचार्यांपासून नरसिंह मेहता, सूरदास, तुलसीदास, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखा मेळा, संत शंकरदेव, चैतन्य महाप्रभू, मीराबाई, म्हणजे मी असे भारताचे सगळे भाग सांगतोय तुम्हाला. सांगितलं ते त्यांनी हे शाश्वत सत्य ते एकच सांगितलं. आणि ते सांगणारी सुदैवाने आजही असतात, आहेत. चाणक्य पहिलं सूत्र सांगतोय की जीवनातल्या सुखाचं खरं मूळ धर्म. सुखस्य मूलम धर्मम. तो पुढची मॅथमॅटिकल लिंक सांगतोय, धर्मस्य मूलम अर्थम. डायरेक्ट हे प्रचंड सूत्रातलं महत्त्व लक्षात घ्या. अर्थ म्हणजे द इकॉनॉमिक बिईंग. मार्क्स. मी एवढी आठवण करून देतो की माझं तुमच्याशी फक्त ते झालं आहे बोलणं सोशॉलॉजी ऑप्शनलच्या तासाला, की त्यावेळी मी तुमच्याशी बोलताना एका बाजूला मार्क्स म्हणतो की एकूणच मानवी जीवनाचं सर्वात बेसिक मूळचं सूत्र फक्त अर्थ, इकॉनॉमिक बिईंग. आणि तो म्हणतो समाज, धर्मसंकल्पना, धर्मसंस्था म्हणजे चर्च, इन्स्टिट्यूशन, संस्कृती, कुटुंब, शासन, स्टेट, हे सगळे त्या मूळच्या इकॉनॉमीवरचं सुपरस्ट्रक्चर आहे. तर मार्क्स माणसाच्या माणूसपणाचं सिंगल ट्रॅक एक्सप्लेनेशन सांगतो की फक्त काय ते अर्थच. मग मी सांगितलं होतं की फ्रॉइड सुद्धा मग माणसाच्या माणूसपणाचं असंच सिंगल ट्रॅक सांगतो, सेक्स, काम, की बस बाकी सगळं त्याच्यावरचं आहे, दुय्यम आहे ते सगळं मूळचं आहे ते फक्त सेक्स ही सर्वात पॉवरफुल डिझायर, सर्वात पॉवरफुल ड्रायव्हिंग फोर्स, आणि उरलेलं सगळं जे काही कुटुंब, समाज, विवाह संस्था, लिव्ह इन नावाचं लफडं इथपासून जे काही असतील, फ्रॉइडच्या मते सगळ्याचा बेस सेक्शुअल डिझायर. आणि पुढे ज्या इन्स्टिट्यूशन्स उभ्या राहिल्या आहेत, सामाजिक, पॉलिटिकल, ह्या सगळ्या त्या मूळच्या त्या सेक्स या एका पॉवरफुल ड्राईव्हवरनं उभ्या आहेत. म्हणजे त्यांनी माणसाच्या माणूसपणाचं सिंगल ट्रॅक एक्सप्लेनेशन केलं. भारत 4 पुरुषार्थ सांगतो की मानवी जीवनाच्या मुख्य प्रेरणा 4 आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ह्या 4 आहेत. भारत अर्थ आणि कामला कमी लेखत नाही. अर्थ आणि काम म्हणजे माझी इकॉनॉमिक बिईंग, माझी मटिरियल प्रॉस्पॅरिटी, भौतिक विकास कमी नाही लेखत. बरोबर आहे की तुझं उलट जीवन समृद्ध पाहिजे, त्यासाठी पाप नाही करावं लागत. आणि कामला सुद्धा भारत कमी लेखत नाही की हे काहीतरी पाप आहे. मग ही ख्रिश्चन संकल्पना आहे, ओरिजिनल सिन. की ईडन गार्डन, पॅराडाईजमध्ये ॲडम आणि ईव फिरत होते. ईश्वराने सांगितलं होतं ह्या झाडाचं फळ खाऊ नका, पण ईवनी ॲडमला आग्रह केला. 2-4 चेहऱ्यांवर मला मी केलेला जोक लक्षात असल्यासारखं दिसतंय की आजपर्यंत दुनियेत काय मला एकही ॲडम असा माहीत नाही की ज्याच्यात ताकद आहे की ईवनी आग्रह केला आणि ॲडम त्याला बळी पडला नाही. स्वानुभवानी सांगतोय. त्यामुळे म्हणे ईश्वराने सांगितलं तर ह्या वृक्षाचं फळ खाऊ नका, पण ते ईवनी आग्रह केला म्हणून त्यांनी खाल्लं. आणि ईश्वर म्हणला तुम्ही पाप केलं, आता भोगा आयुष्यभर. द कॉन्सेप्ट ऑफ ओरिजिनल सिन. आणि ही ख्रिश्चन कन्सेप्ट आहे की माणसाचा जन्मच पापात आहे. खरं म्हणजे सेक्सला पाप मानणे हे जे फ्रॉइडच्याही मनातलं आहे, गिल्ट कॉम्प्लेक्स. फ्रॉइडच्या संपूर्ण सायकॉलॉजीत सेक्सबद्दल गिल्ट कॉम्प्लेक्स आहे, भारतीय विचारात अजिबात नाही. आपण काम ही सुद्धा प्रेरणा पवित्र आहे, तो जगण्याचा पुरुषार्थ आहे. फक्त माणूस आणि जनावरात फरक आहे की जनावर वर्षाचा विशिष्ट ऋतू आला तर त्याच्या शरीरात विशिष्ट केमिकल्स निर्माण होतात आणि तो करायचं ते सेक्स करतो. माणसाचं माणूस पण ईश्वरत्वाकडे वाट करणार आहे, त्याला पण सेक्स ही वाट आहे त्याची. आणि भारतीय संस्कृतीने त्याची काही विचार करून केलेली व्यवस्था. पुन्हा पुढच्या एखाद्या आर्ट अँड कल्चरमध्ये मी अधिक सविस्तर त्यावर बोलीन. पण मानवी जीवनाच्या भारत 4 मानतो प्रेरणा. मानवी जीवन असं एकारलेलं नाही आहे, सिंगल ट्रॅक एक्सप्लेनेशन नाही आहे
की नाही नाही तू काय ते माणूस, तुझं सगळं काय ते फक्त अर्थ. बस. सोशॉलॉजीच्या सत्रात मी सांगितलं आहे की मार्क्स आणि एंगल्सनी 1848 जो कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला त्याच्यात इथपर्यंत लिहिलं आहे की मुलं मुली आणि आईवडिलांचे संबंधसुद्धा अर्थ, इकॉनॉमी या फॅक्टरवरनंच ठरतात. की आईवडिलांना मुलांबद्दल प्रेम का, तर आम्ही ही कष्ट करून कमावलेली प्रॉपर्टी दुसऱ्याकडे नको आहे झाला, ती माझ्याच मुलामुलीकडे गेली पाहिजे. आणि मुलामुलींनाही आईवडिलांबद्दल प्रेम का, आणि आईवडिलांच्या गुडबॉक्समध्ये का राहायचं आहे की त्यांनी प्रॉपर्टी आपल्याला पास ऑन करायला पाहिजे, नाही तर ते दुसऱ्या कोणाला तरी देऊन मोकळे होतील. हे आकलन मार्क्सवादी आकलन आहे. समाज, माणसाचं माणूसपण आणि त्यात निर्माण होणाऱ्या ह्या विवाह, कुटुंब, समाज या संस्थांबद्दलचं द मार्क्सिस्ट थिअरी ऑफ सोसायटी. भारत एकारलेला नाही आहे. मी सोशॉलॉजी सत्रात सांगितलेलं एक वाक्य इथे पुन्हा रिपीट करतोय की मार्क्सनी रिलिजन ह्या संकल्पनेवर टीका केली. ती टीका एक ओळीचा सारांश सांगायचा तर ओळ, रिलिजन इज द ओपिएट ऑफ द मासेस. हे मूळचं मार्क्सचं वाक्य, इंग्लिशमध्ये भाषांतर केलेलं. मार्क्सने लिहिलं ते जर्मनमध्ये मूळचं, पण दॅट रिलिजन इज द ओपिएट ऑफ द मासेस. पहिली तर गोष्ट, रिलिजन म्हणजे धर्म नाही. पण इकडं आपल्याकडे भाषांतर करणाऱ्यांनी त्याचं भाषांतर धर्म ही अफूची गोळी आहे. मार्क्स काय अर्थाने म्हणतोय की हॅव्स आहे रे हा वर्ग, हॅव नॉट्स नाही रे या वर्गाचं शोषण करतो. पण त्या शोषणामध्ये अरे आपलं शोषण होतंय आणि हा जो लबाड हरामी हॅव्ज आहे हा आपलं शोषण करतोय हे कळण्यापासून त्यांना एका गुंगीमध्ये ठेवेल. ते म्हणजे रिलिजन आहे असं मार्क्स म्हणतो. धर्म ही अफूची गोळी घेतली का असं एका गुंगीत, स्टुपर इंग्लिश शब्द आहे. आणि मग कळतच नाही की तुझं शोषण होतंय, तुला लुटलं जात आहे, आणि ते तुझं शोषण करून तेव्हा तो हॅव्ज लेखाचा तो जे समृद्ध झाला आहे, श्रीमंत झाला आहे, तो त्यापायी आहे. हे मार्क्सवादी आकलन आहे. ते करताना मार्क्सनी धर्म, रिलिजन यावर काय टीका केली आहे, तो म्हणतो रिलिजन डिबेसेस ह्युमॅनिटी. डिबेस, नीच मानणे, कमी मानणे, अपमान करणे, डिबेस खालच्या पातळीला आणणे. मार्क्सची रिलिजनवर टीका आहे, दॅट रिलिजन डिबेसेस ह्युमॅनिटी. आता मी हे आयुष्यभर सांगत आलो आहे की एक तर मार्क्सने काय भारतीय धर्मविचाराचा अभ्यास केलेला नव्हता. मार्क्सचा अभ्यास एब्राहमिक रिलिजन्सचा आहे. तो स्वतः जन्माने ज्यू आहे आणि केला असला त्याने अभ्यास तर ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामचा अभ्यास आहे. मार्क्सच्या संपूर्ण मांडणीत कुठेही मार्क्सनी बुवा काय भारतीय विचाराचा अभ्यास केला होता असं शून्य, असं अजिबात दिसून येत नाही. तो त्याचं जे आकलन मांडतोय त्याला उठून आपण म्हणणे धर्म ही अफूची गोळी आहे, आणि ती सुद्धा तथाकथित जे स्वतःला पुरोगामी म्हणतात ना ह्यांच्या लेखी हिंदू धर्म ही अफूची गोळी असते. पुन्हा आत्ताचा तो मुद्दा नाही, पण रिलिजन इज द ओपिएट ऑफ द मासेस हे म्हणताना मार्क्सनी केलेली टीका आहे की दॅट रिलिजन डिबेसेस ह्युमॅनिटी, अशी त्यांनी केलेली टीका आहे. म्हणून मला माझ्या अभ्यासात काय जाणवलं की ओके, मार्क्स म्हणतो रिलिजन डिबेसेस ह्युमॅनिटी, ठीक आहे, पण इन द प्रोसेस द फिलॉसॉफी, द आयडिओलॉजी विथ विच ही कम्स अप फर्दर डिबेसेस ह्युमॅनिटी. की तू माणसाच्या माणूसपणाचं सिंगल ट्रॅक आकलन सांगतोयस की अर्थ, बस काय ते अर्थ, मुलामुलींचं आईवडिलांवर प्रेम, आईवडिलांचं मुलामुलींवर प्रेम, आईवडिलांचं एकमेकावर प्रेम, सगळ्याचा मूळचा फॅक्टर अर्थ. की बकरा कोणता पकडायचा लग्नामध्ये, पगार किती मिळतो, घरची संपत्ती किती आहे, प्रॉपर्टी रिलेशन ती मिळणार आहे का, आणि मुलगी कोणती पकडायची, हुंडा किती देणार आहे, मुलीचे आईबाप काय करतात, ही जर आली कन्सिडरेशन्स तर अर्थ आहे त्याचा की मग पती पत्नी आणि विवाह नावाची जी पवित्र गोष्ट आहे ती सुद्धा अर्थ या फॅक्टरवर आली. पण मार्क्स म्हणतोय की ती फक्त अर्थ या फॅक्टरवरच आहे इत्यादी. कधी वेगळा मार्क्सवाद बोलायचं झालं तर आणखी काही संकल्पना मी बोलीन, पण माय पॉईंट इज ही सेड रिलिजन डिबेसेस ह्युमॅनिटी, ओके, बट मार्क्स अँड फ्रॉइड
फर्दर गो ऑन टू डिबेस ह्युमॅनिटी बाय थिंकिंग ऑफ इट ॲज अ सिंगल ट्रॅक फॅक्टर, की मार्क्सच्या दृष्टीने माणूस म्हणजे अर्थ आणि फ्रॉइडच्या दृष्टीने माणूस म्हणजे काम. भारत म्हणतो धर्म अर्थ काम मोक्ष या जगण्याच्या 4 प्रेरणा आहेत, आणि त्यातसुद्धा अर्थ आणि काम हे धर्माधिष्ठित पाहिजेत. काही जणांनाही तो जोक लक्षात आहे नाही आठवते, सोशॉलॉजीवाले ऑप्शनल ज्यांचं सोशॉलॉजी, की भारतीय लग्नामध्ये प्रार्थना ओळ असते धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. अशी प्रतिज्ञा घेऊन संसाराला सुरुवात करायची असते, की आता आम्ही एकत्र आहोत, आहे ते जीवनातलं सुखदुःख चढउतार यश अपयश सगळं काय ते आम्ही एकत्र, आणि अतिरेक करणार नाही. अतिचरामीचा अर्थ आहे अतिरेक, अतिचरामीचा अर्थ आहे अयोग्य वागणार नाही. धर्मेच अर्थेच कामेच, की ह्या ज्या 4तल्या 3 प्रेरणा धर्म अर्थ काम, तर ह्याच्या बाबतीत आम्ही अतिरेक नाही करणार. मग आपला ब्युटिफुल शब्द आहे सम्यक, बॅलन्स्ड, की टोकं नाही. अति जागरण किंवा अति झोप, अति खाणे किंवा अजिबात न खाणे, अति लोकांमध्ये मिसळणे किंवा अजिबातच म्हणजे एकांतात असणे. तर मग भगवद्गीता सांगते की त्याला योग साध्य होणार नाही. योग कोणाला होईल? जो सगळं सम्यक युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवती दुःखा. अलीकडचा श्लोक आहे की जो अति जागतो आणि अजिबात जागत नाही. नात्यश्नतस्तु योगोस्ती न चैकांत मनश्नता न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव च अर्जुन. आधीचा आहे श्लोक, की जो अति जागतो किंवा अति झोपतो, अति खातो किंवा अजिबातच खात नाही, आणि लोकांमध्ये अति मिसळतो किंवा अति एकांतात राहतो, याला योग साधणार नाही. कोणाला साधेल? युक्त म्हणजे बॅलन्स्ड. सम्यक हा शब्द भगवद्गीतेत पण आहे, वेदात पण आहे. सगळा बौद्ध विचाराचा सारांशच मुळी अष्टांग मार्ग म्हणजे 8 सम्यक गोष्टी सांगतो बुद्ध. आणि जैन तत्त्वज्ञानात सुद्धा ज्याला नाव आहे त्रिरत्न, ती सम्यक 3 आहेत गोष्टी. पण सम्यक म्हणजे बॅलन्स्ड. संदेश तो आहे लग्नाच्या वेळेचा, धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. मला 1-2 चेहऱ्यांवर मी केलेला जोक त्यांना आठवत होता. त्यावेळी त्यांना 440 व्होल्टचा शॉक बसत होता का नाही मला माहिती नाही. लग्नामध्ये भटजी सांगतो हाताला हात लावा, आणि आता माझ्या पाठोपाठ म्हणा. आता हाताला हात लावल्यावर तो 440 व्होल्टचा करंट असतो होतो. कुठला भटजी काय सांगतोय? धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातिचरामी. पण मानवी जीवनातल्या प्रेरणा भारतीय आकलन जास्ती समतोल आहे, जास्ती सर्वंकष आहे. आणि ते सांगताना चाणक्य सांगतोय जर सुखस्य मूलम धर्मम पण धर्मस्य मूलम अर्थम. तुम्ही त्यातला बॅलन्स लक्षात घ्या सांगण्यातला, की सिंगल ट्रॅक ॲनालिसिस नाही आहे, पण धर्म जो धारण एकत्र ठेवतो पण त्याचं बेसिस अर्थ या फॅक्टरमध्ये, याला मार्क्सवादी नाही व्हावं लागत. अर्थ या फॅक्टरचं महत्त्व कळावं लागतं, द इकॉनॉमिक बिईंग. पण चाणक्य त्याची लॉजिकल लिंक सांगतोय, धर्मस्य मूलम अर्थम, की शेवटी ते ठीक आहे सगळं आध्यात्मिक कल्याण वगैरे, पण जसं विवेकानंदांचं सुद्धा वाक्य आहे, रिलिजन इज नॉट फॉर एम्प्टी बेलीज, रिकाम्या पोटी. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की समाज दरिद्री आहे, गरीब आहे, बेरोजगारी आहे, समाजात विषमता आहे, तर धर्म नाहीच करता येणार. तो नाहीच आहे, तो धर्म नाहीच आहे. तो रिलिजन इज नॉट फॉर एम्प्टी बेलीज. गांधीजींचं पण वाक्य आहे फार छान, की यापुढे ईश्वराला अवतार घ्यायचा झाला तर गांधीजी म्हणतात ईश्वर भाकरीच्या रूपात अवतार घेईल. कारण त्यावेळचा जो भारत आहे की तो भुकेला भारत आहे, तो इंग्रजांनी दरिद्री करून सोडलेला भारत आहे. तो अशा वेळी पोट भरणे हा धर्म आहे, गोरगरिबांना रोजगाराच्या संधी हा धर्म आहे. आणि सेम जाती व्यवस्था, त्यातली विषमता आणि त्यातले आलेले अन्याय, मग तो नाही धर्म. आणि समाजाची वाटचाल आता माणसाची समता, सर्वांची समता, हे जातीभेद, त्यातनं येणारी विषमता, त्यातनं एकमेकांकडे बघण्याची कलुषित दृष्टी आणि तयार होणारा एक परस्परांबद्दलचा द्वेष, पापच आहे, सगळं चूकच आहे, बदललंच पाहिजे.
काळानुसार आता ते बदलून एका समतापूर्ण समाजाकडे जायला पाहिजे. हे आकलन चाणक्य सांगतोय धर्मस्य मूलम अर्थम. आता नीट आहे का परत की पुढचं मॅथमॅटिकल सूत्र आहे अर्थस्य मूलम राज्यम. की इकॉनॉमी अर्थव्यवस्था जर बहरलेली पाहिजे असेल आणि त्यामध्ये लोकांचंही त्यामुळे वैयक्तिक जीवनही भौतिकदृष्ट्या सुख समाधान आनंद आणि त्यांना उत्पन्न चांगलं मिळतं आहे तर अर्थस्य मूलम राज्यम म्हणजे स्टेट कॅपिटल एस शासन ही संस्था. एका सूत्रात चाणक्यांनी सगळं पॉलिटिकल सायन्स सांगितलं. या आधीच्या सूत्रात सगळं इकॉनॉमिक्स पण येतं आणि चाणक्यापुढे मार्क्स तर लहान बच्चा आहे 5वीतला की चाणक्याच्या समोर जरा बैस जरा ऐक जरा नीट. आणि तुझ्या पुढच्या जन्मात तू जरी म्हणत असलास पुढचा जन्म नाही आहे तरी जे पुढचे मार्क्सवादी असतील त्यांना म्हणा नीट अभ्यास करा याचा आणि तुमचं तत्त्वज्ञान काय ते दुरुस्त करा. हे जे इंटरलिंक्ड आहे त्यामुळे धर्मस्य मूलम सुखस्य मूलम धर्मम पण धर्मस्य मूलम अर्थम आणि मग अर्थस्य मूलम राज्यम स्टेट ही की इकॉनॉमी. मग अख्खा व्हाय नेशन्स फेल आणि हे रॉबिन्सन अँड असेमोग्लू आणि बिकॉज इन्स्टिट्यूशन्स फेल आणि हेगेल असो हेगेलियन एका बाजूला फॅसिस्ट किंवा नाझी होतात तर दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट सोशलिस्ट होतात तरी दे टॉक ऑफ स्टेट ॲज अन इन्स्टिट्यूशन. चाणक्य रोल डिफाईन करतोय अर्थस्य मूलम राज्यम की तुम्हाला लोकांचं कल्याण त्यांचं भौतिक जीवन सुखाचं त्यांना कमावण्याच्या योग्य संधी आणि रोजगाराच्या नित्यादी तर हे स्टेट नावाची जी इन्स्टिट्यूशन आहे ती कशी आहे ती कसं काम करते ती नीट काम करते का यावरनं ठरेल. अर्थस्य मूलम राज्यम स्टेट ही इन्स्टिट्यूशन. खरं म्हणजे नुसत्या एवढ्या सूत्रावर सुद्धा 2 तास बोलता येईल पण आज मला निदान आहे ह्याच्यात हा जो आत्मा आहे हा आणि आता गांधीजींशी ते जोडून तालिस्मान गांधीजींचा. पण अर्थस्य मूलम राज्यम म्हणजे की इकॉनॉमी बहरेल किंवा स्टेट त्याच्या पॉलिसीज त्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहेत का तर आर्थिक विकासून आणि मग अर्थातच त्या आर्थिक संपत्तीचं समतापूर्ण वाटप होऊन समाजाची वाटचाल सुख आणि समृद्धीकडे जाईल. ही जी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे आपली दोन्ही IT इन्कम टॅक्स आणि कस्टम्स अँड एक्साईज ऐकताना तुमच्यातल्या बहुसंख्य जणांना UPSC देणार असाल तर शक्य आहे की पहिला चॉईस तुमचा असेल IAS. आपण सांगतो सगळ्या सर्व्हिसेस इक्वल आहेत. रँकिंगनुसार समजा कोणाला IRS मिळाली तिकडं त्यांना दिसेल लवकरच की आपल्या IRSचं ब्रीद वाक्य मिशन स्टेटमेंट आहे कोशमूलो ही दंडः. हे चाणक्याचं सूत्र आहे. कोशमूलो ही दंडा. कोश म्हणजे ट्रेजरी आणि दंड म्हणजे द पेनल सिस्टीम म्हणजे लॉ अँड ऑर्डरची सिस्टीम. दंड हा लॉ अँड ऑर्डर म्हणजे स्टेट आलं की ते कोशमूलो की ते शासन ही संस्था समाजाकडून कररूपानी असो तिजोरीमध्ये किती कसं काय जमा करते यावरती शासन या व्यवस्थेची शक्ती ठरणार. कोश मूलो बेसिस मूलो नुसती शक्ती नाही द रूट द बेस द फाउंडेशन कोश मूलो ही दंड. मग ही सूत्र सांगत जिथे मी आलोही होतो की चाणक्य मला दिसतं की एक महाप्रचंड झेप घेतो कुठल्या कुठे की तुम्हाला एक वेळ इथपर्यंतचं अजूनही मी जे बोललो लॉजिकल आणि त्यातलं भव्यत्व मला वाटतं की ऐकताना तुम्हालाही जाणवतंच आहे. सुखस्य मूलम धर्मम धर्मस्य मूलम अर्थम आणि अर्थस्य मूलम राज्यम. ओके इथपर्यंत कळतंय. खाटकन 4थ्या सूत्रापाशी चाणक्य एक एकदम वेगळ्याच जगात जातोय. चाणक्य म्हणतो राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह की ही स्टेट नावाची जी इन्स्टिट्यूशन आहे ही नीट काम केव्हा करेल. चाणक्यांनी मांडलेलं सूत्र आणि प्रचंड महान उत्तर आहे की ती चालवणारे जेव्हा त्यांच्या इंद्रियांचा निग्रह करतील तेव्हा ते स्टेट ही नीट चालेल. करा विचार याच्यावर. केवढी मोठी झेप आहे ही की राज्यस्य मूलम
इंद्रिय निग्रह. वेस्टर्न पॉलिटिकल परंपरा काय सांगते आपल्याला? वेस्टर्न पॉलिटिकल परंपरा की जे सत्य आहे मानवी जीवनाचं, ती काय वेस्टर्न आहे म्हणून चुकीची असं अजिबातच नाही आहे, पण पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. की सत्तेचा स्वभावच आहे भ्रष्ट होणे. सत्ता भ्रष्ट विते. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. सर्वंकष सत्ता सर्वस्वी भ्रष्ट करते. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. खरं म्हणजे माणसाच्या माणूसपणाचं आणि वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय इन्स्टिट्यूशन्सचं हे सत्य आहे की जरा कोणाच्या हाती तुम्ही सत्ता द्या, त्याला पण कळायच्या आत ती डोक्यातच जाते सत्ता डायरेक्ट, ताबडतोब. तिच्याबरोबर येणारे अधिकार, खुर्ची, टेबल, ऑफिस, बंगला, गाडी, आणि मग समोर येणारे लोक साहेब साहेब करणार, असे वाकणार कमरेत, नमस्कार करणार, आणि तुला हे अधिकार आहेत, तुझे बसलायस खुर्चीत. सावध राहिलं नाही तर नकळत सुद्धा डोक्यात जाते सत्ता जरा मिळालेली. पॉवर करप्ट्स. आणि कळत पण नाही, सावध राहावं लागतं फार याला. तिथे चारित्र्याला महत्त्व आहे की सावध राहावं लागतं की हे मिळालेले अधिकार माझे नाहीत. मग आपला भारतीय दृष्टिकोन काय सांगतो? फार छान त्याचं सूत्र आहे, इदम न मम. प्रशासन चालवतानाचं सुद्धा सूत्र आहे, इदम न मम. हे माझे नाहीत अधिकार, हे माझ्या स्वार्थासाठी नाहीत मला. इदम न मम, हे माझे नाही. इदम न मम, हे माझे नाही. हे मला लोकांची सेवा करायला दिलेत. ही खुर्ची, हे टेबल, हे ऑफिस, हा बंगला, ही कार, कायदे, त्यातले अधिकार, इदम न मम, हे माझे नाही आहेत. हे स्वार्थ, इगो माझे नाहीत, हे लोककल्याणासाठी आहेत. याला चारित्र्य म्हणतात. आणि भान जर नसेल त्याचं तर बसला अधिकाराच्या जागी काही कळायच्या डोक्यात जातो, बघता बघता डोक्यात जातो. सांभाळावं लागतं, कारण हे मानवी जीवनाचं सत्य आहे. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. आपण दरवर्षी गणपतीमध्ये पोलीसबरोबर काम करतो आपण, आणि जी काही चाणक्य मंडलची प्रशासनातही प्रतिमा म्हणा, त्यामुळे पुणे, मुंबई पोलीस खातंही अत्यंत आनंदाने, प्रेमाने चाणक्याच्या मुलामुलींना अनंत चतुर्दशी आणि त्या दिवशी ड्युटी. तर कायद्यात एक व्यवस्था असते की तुम्हाला एका दिवसासाठी पोलीस म्हणूनच नेमले, अशी कायद्यात व्यवस्था आहे. आणि ते दरवर्षी आपल्याला पुणे किंवा मुंबई आयुक्त आपल्याला एक 20 असो 30 असो ते सांगतात की आम्हाला एक 5 दिवस ज्यांना आम्ही पोलीसचे अधिकार देऊ अशी विश्वासू तरुण मुलं मुली पाहिजेत. आणि मग त्यांना त्या ऑर्डर पास होते, 5 दिवसाकरता ते पोलीस होतात. आणि त्याचं बाह्य सिंबल आहे, एक कॅप असते, बॅरे कॅप, बॅरे अशी तिरकी, डोक्यावर जी अशी तिरकी येते, आणि हातात एक दंडुका. तर आता झाली खूप वर्ष. आपला एक छान मुलगा होता, त्याने त्या वर्षीच्या गणपतीत भाग घेतला. आणि मग नंतर थोडं आपण जेव्हा एकत्र जर बोलायला बसलो, तो इतका छान म्हटला की 5 दिवसांकरता मी पोलीस झालो. तशी ती बॅरे कॅप घालून जर निघालो तर अनंत चतुर्दशीची कितीही खचून गर्दी असली तरी लोक बाजूला व्हायचे. आणि जर त्यांना म्हणालो की जरा बाजूला व्हा, तसं पाहून त्यांना लक्षात यायचं की हे काहीतरी हा बाजूला व्हायचं. अभिजित म्हणाला की मला इतका रुबाब वाटला की हॅट आपण असे दंडुका घेऊन आणि बॅरे कॅप घालून निघालो की कसे लोक बाजूला होतात. पण त्याला कळलं, तो बोलला की आई शपथ 5 दिवसांकरता पोलीस म्हणून नियुक्ती झाली तर एवढं डोक्यात जातं आहे, जो IAS IPS होतो त्याचं काय होत असेल. त्याला हे कळलं, मग अनुभवाने कळलं की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. पैसा, सत्ता, पेपरमध्ये नाव, बातम्या, कायद्यातले अधिकार, आणि असं मी म्हणलं तर होणार, मी म्हणलं तर नाही होणार, माझी मर्जी. मला ह्याचं तोंड आवडलं, ह्याच्या फाईलवर सही, ह्याचं नाही आवडलं. आणि तोंड आवडायचं सगळ्यात मुख्य कारण टेबलच्या वर किंवा खाली सरकवलेले गांधीजी.
शर्मेची गोष्ट आहे देशाला. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. मला आयुष्यभर मानायचं झालं तर हे पुढच्या 2-2.5 मिनटाकरताचं एक डायग्रेशन आहे, पण मला नेहमीप्रमाणे जे वाटतं की नॉट ओन्ली दॅट यू विल एन्जॉय बोथ वेज, काहीतरी मी प्रोफाऊंड पण सांगतो आहे तुम्हाला. हे जे सरकारी गाडी मिळते, आम्हाला होते लाल दिवे, तुम्हाला नाही आहेत. ठेंगा आम्हाला मिळाली, पण त्यामुळे पॉईंट इज की अशी जर निघाली रस्त्याने ती गाडी लाल दिव्याची, आपण सांगावं नाही लागत, लोक भर 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 बाजूला होतात. ती गाडी एकटी जरी असली की कलेक्टर साहेबाची गाडी आहे, बाजूला होतात. त्या गाडीत बसलेल्याला बघता बघता वाटायला लागतं मी किती लय शाणा. बघ माझी गाडी निघाली की लोक कसे बाजूला होत आहेत. विसरायला होतं की ती लोकांनीच दिलेली गाडी आहे, तुला मस्ती नको करू, डोक्यात नको जाऊ देऊ. आणि लोक जर बाजूला होत असले ते एक तर मजबुरी का नाम महात्मा गांधी आहे, आणि दुसरं म्हणजे एक कळत किंवा नकळत संकल्पना की जिल्ह्याचा कलेक्टर आहे, त्याला ट्रॅफिकमध्ये अडवू नका, त्याचा वेळ लोकांकरता महत्त्वाचा आहे, जाऊ दे त्याला पहिले. हां, आणि याला फार रुबाब वाटतो, मी लय शाणा, मी किती ग्रेट, मी कलेक्टर कसा आहे. त्याला काय माहिती आहे की गाडी पुढं गेल्यावर कदाचित लोक कचकावून शिव्या पण हासडत असतील. याला साला पैसे खात आहे. गाडीत ह्याच्या शेजारी बाईसाहेब असतात, त्या ह्याच्या बाईसाहेब नाही आहेत. जुन्या हिंदीमध्ये किशोर कुमारनी गायलेले जे गाणं आहे, ये जो पब्लिक है ये सब जानती है. आजच्या संध्याकाळी जाऊन हवं तर गाणं ऐका ते, पण खरंच आहे की ये जो पब्लिक है ये सब जानती है. कौन कितने पानी में है, की कोणता अधिकारी सरळ आहे आणि कोणता नाही, आणि कोणता रेस्ट हाऊसवर काय करतो, ये जो पब्लिक है ये सब जानती है. आणि असे ओळखतात कौन कितने पानी में है. त्या अधिकाऱ्याला वाटणं चालू होतं इगो, अहंकार, की मी लय शाणा. बघा असे लोक कसे बाजूला होत आहेत. मला अशा दरवेळी एक फार छान गोष्ट आठवत राहते. गावाकडचा एक कुंभार मातीमधून छान श्रीकृष्णाची मूर्ती तयार करतो, बासरी वाजवणारा श्रीकृष्ण. आणि आठवडे बाजार जे भरतात पंचक्रोशीचे, तर त्याला तो आपल्या गाढवावर ते श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवून निघतो बाजाराकडे, की ही मला छान सगळ्यात उत्तम भाव मिळेल अशी मला ही विकायची आहे. आसपास वावरणारे लोक जेव्हा पाहतायत की तिकडं श्रीकृष्णाची मूर्ती आहे, तर ते नमस्कार करून बाजू लावून त्याला वाट करून देतात की लोकांच्या मनातली श्रद्धा नमस्कार केलेत. त्या गाढवाला वाटायला लागतं की मी किती शाणा आहे, की कसे लोक कसे बाजूला होत आहेत बघा. आणि त्यामुळे आता तो आठवड्या बाजाराचा चौक आला आहे, तिथं तर सगळ्या बाजूची ट्रॅफिक थांबते की ह्याला जाऊ दे ह्याची. तर गाढवाला एवढा डोक्यात येतं की तो आनंदाने अंग हलवतो, त्या नादात ती वरची मूर्ती पडून फुटते. त्यामुळे चिडलेले लोक त्या गाढवाला लाठ्या काठ्यांनी तुडवतात. लाल दिव्यांच्या गाड्यात बसणारे विसरतात की श्रीकृष्ण कोण आणि गाढव कोण. लोक हा श्रीकृष्ण आहे. आणि मी जर त्याचं भान ठेवलं गाडीत बसताना की ही माझी नाही आहे, इदम न मम, ही माझी नाही आहे, ही गाडी, हा बंगला, हे अधिकार, हा कायदा आहेत ते लोकांच्या कल्याणासाठी आहेत, पण त्याचा संबंध चारित्र्याशी आहे, त्याचा संबंध संस्कारांशी आहे. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. याला वेस्टर्न पॉलिटिकल सिस्टीमनी उत्तर काय शोधलं की ओके पॉवर करप्ट्स ना आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली ना, तर पहिली तर गोष्ट कुठल्याही एका इन्स्टिट्यूशनकडे ॲब्सोल्यूट पॉवर होऊच देऊ नका. हे वेस्टर्न पॉलिटिकल परंपरेने शोधलेलं उत्तर आहे. मग त्याला नाव आहे डिव्हिजन ऑफ पॉवर किंवा डिस्ट्रीब्युशन, डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण. लोकशाहीचं मूळ त्यात आहे की तुम्ही सत्ता भ्रष्टविते आणि सर्वंकष सत्ता सर्वंकष भ्रष्टविते, तर मग कोणाकडे सर्वंकष यूज देऊ नका ना. डिव्हिजन ऑफ पॉवर, यातूनच जन्म होतो की अधिकारांचं वाटप काय करा तुम्ही, तर एका राजकीय संस्थेला द्या अधिकार कायदे करण्याचे.
पण त्यांना कायदे अंमलात आणण्याचे त्यांच्याकडेच देऊ नका. कुठलीच इन्स्टिट्यूशन किंवा व्यक्ती शुड नॉट बी अलाउड टू बी जज, ज्युरी अँड एक्झिक्युशनर. की कायदेही करणार आम्हीच, अंमलातही आणणार आम्हीच, आणि त्या कायद्यांचं इंटरप्रिटेशनही करणार आम्हीच, आणि त्यानुसार शिक्षा देऊन तिची कारवाई पण करणार आम्हीच. हे इंग्लिशमध्ये फार छान आहे की जज, ज्युरी अँड एक्झिक्युशनर. तुम्ही होऊ देऊ नका. देन इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर लीड्स टू मिसयूज ऑफ पॉवर बिकॉज पॉवर करप्ट्स. सत्ता, अधिकार याचा मुळी स्वभावच आहे की भ्रष्टविते. मग वेस्टर्न पॉलिटिकल परंपरेने उत्तर काय शोधलं की एका बाजूला तुम्ही करा की अधिकाराचं केंद्रीकरण नका होऊ द्या, म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर, सत्तेचं विकेंद्रीकरण. एका इन्स्टिट्यूशनला द्या काम, तुमच्यावर फक्त तुम्हाला अधिकार कायदे करण्याचा आहे. लेजिस्लेचर, ओके, तेही कोण करा? जे लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात. दोज हू रिप्रेझेंट पीपल्स ॲस्पिरेशन्स, विच मीन्स दोज हू हॅव द मॅन्डेट, म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी. की निवडणुका होतील, तुम्ही लोकांकडे जा, म्हणा ताईमाई अक्का माझ्यावर मारा शिक्का, ज्या ताईमाई अक्का ठरवतील कार्ट्या. तिकडे ते आमचा पूर आला तेव्हा होता कुठं मुर्दा बसवला तुझा, आणि जा तुझी नाही आम्हाला मान्य, आम्हाला आमचा हा नाथा भाऊनी आम्हाला बहिणीला पैसे दिले, या वेळेला त्याला 2/3 बहुमत. आता दिल्लीत काय ते ठरव. पण ते लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतात. ही लोकशाहीतली आदर्श कल्पना आहे आणि उत्तमच आहे, आनंदच आहे की लोक ज्यांना निवडून देतील त्या लोकांनी निवडून दिलं आहे म्हणून त्यांना लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे. की हू रिप्रेझेंट्स पीपल्स मॅन्डेट. ब्युरोक्रेसी डझंट, अँड ज्युडिशरी ऑल्सो डझंट, लेजिस्लेचर डज. अधिकारांचं वाटपचा अर्थ झाला की एका पिलर लोकशाहीचा, त्याला द्या काम, फक्त तुमचं काम कायदे करण्याचं आहे. लोकांच्या आशाकांक्षा लक्षात घेऊन कायदे करा. त्यांची अंमलबजावणीचा वेगळा पिलर, त्याचं नाव एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी यंत्रणा. एक्झिक्युटिव्हकडे कायदे करण्याचे नाहीत अधिकार. हे झालं डिव्हिजन ऑफ पॉवर. की तुमचं काम आहे, तिकडं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे 1951, त्याच्यामध्ये इलेक्शन्स कशा घ्यायच्या मांडले. आता एक्झिक्युटिव्ह तुमचं काम, त्यानुसार आता प्रत्यक्ष जमिनीवरच्या निवडणुका घ्या, म्हणून कार्यकारी मंडळ. आणि मग जर कायद्याच्या अंमलबजावणी, कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रश्न उद्भवला, इंटरप्रिटिंग द लॉ, की कुणीतरी 2 समलिंगी व्यक्ती एकमेकाशी लैंगिक संबंध ठेवत आहेत, तर 1860 मेकॉलेचा जो इंडियन पिनल कोड आला त्याच्या सेक्शन 377 हा गुन्हा ठरवला. कारण सेक्शन 377 मधलं वाक्य आहे, कार्नल सेक्स अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नेचर, एंगेजिंग इन कार्नल सेक्स अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नेचर. आणि मग मानलं गेलं की सेक्स इज सपोज टू बी बिटवीन 2 अपोजिट्स, आणि जर सम तर गुन्हा करतात. ओके, आता ह्याचा अर्थ लावायची वेळ आली. ज्या कुठली नवते जोहर केस, आता त्याचं इंटरप्रिटेशन. मग सुप्रीम कोर्टाने एकेवेळी कॉल घेतला की सेम सेक्स ॲज लॉंग ॲज इट इज बाय म्युच्युअल कन्सेंट अँड इट इज नॉट एक्सप्लॉयटेशन अँड नॉट अनफेअर टू समवन एल्स, ते दोघं जोपर्यंत, तर इट इज नॉट अननॅचरल सेक्स अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नेचर. म्हणजे कायदा तोच राहिला. वाक्य ते, कोर्टाला कायदा बदलायचे अधिकार नाहीत, कारण कोर्टाला कायदा करण्याचे म्हणजे लेजिस्लेटिव्ह अधिकार नाहीत, पण असलेल्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याचे अधिकार आहेत. म्हणून त्याचा तिसरा पिलर की आहे या कायद्याचा, आता हा कायदा किंवा आता ही त्याची अंमलबजावणी, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह. पण जर प्रश्न आला की काय लावायचा अर्थ, तर मग वेळ त्यांच्यावर आहे. आर्टिकल 324(2) म्हणतं की जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती नेमतील. आर्टिकल 324(2). संसदेने कायदा केलाच नाही. मग एके दिवशी काही जागृत नागरिक गेले सुप्रीम कोर्टाकडे, म्हणले की आर्टिकल 324(2) खालचा कायदा केलाच नाही आहे, तर आता तुम्ही कायदा कराल तरी सांगा किंवा मग डायरेक्टिव्स तरी द्या.
आर्टिकल 141 म्हणतं की जिथे कुठे कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक वाटेल तर तो सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते आदेश देण्याचे अधिकार ज्युडिशरीला आहेत, न्यायव्यवस्थेला आहेत. आर्टिकल 141 ते वापरून सुप्रीम कोर्टाने दिला आदेश की तुम्हाला 70-72 वर्ष मिळाली होती कायदा ते 324(2) झाल्यापासून, तुम्ही केला नाहीत, ओके, आता आम्ही सांगतो. आणि 3 सदस्यांची समिती. पुढे लोकसभेने कायदा केला. लोकसभेने कायदा केलेल्या 3 समितीतनं चीफ जस्टिसनं काढलं आणि पंतप्रधान नेमतील असा एक वरिष्ठ मंत्री आणला, पण कायदा केला. ठीक आहे. पुन्हा कोणी नागरिक उठतात आणि म्हणतात की ह्यामुळे केंद्र सरकारकडे अधिकाराचं केंद्रीकरण होतं आहे, न्यायव्यवस्था तिथे पाहिजे, म्हणून जातात सुप्रीम कोर्टात. पण सुप्रीम कोर्ट ते खारिज नाही म्हणतं की नाही, हे आर्टिकल 324नुसार पालन झालं आहे, आम्ही दिली होती सूचना आधी, म्हणून तो तिसरा पिलर आहे. काय कामं? एक आहे डिव्हिजन ऑफ पॉवर. तर तुम्हाला पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली हे जर टाळायचं असेल तर तुम्ही सत्तेचं केंद्रीकरण टाळा, वाटप करा, डिव्हिजन ऑफ पॉवर. आणि एवढ्यावर नाही झालं, दुसरं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस, की असे तुम्ही अधिकारांचं वाटप केलं तरी प्रत्येक एका यंत्रणेवर दुसऱ्या यंत्रणा नियंत्रण ठेवतील अशी व्यवस्था करा. प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस, की मेक वन इन्स्टिट्यूशन आन्सरेबल टू अदर. त्यामुळे लेजिस्लेचर इज आन्सरेबल टू पीपल. की गडबड नाही, तुमच्यासुद्धा सत्तासेवा. लोकशाहीचा खरं म्हणजे संदेश काय आहे की डोक्यात जाऊ देऊ नका सत्ता. लक्षात ठेवा की लोकांचं लक्ष आहे. आणि तुम्हाला जर फार वाटलं ना, म्हणजे निवडून आलेले की आता निवडून आलो, आता 5 वर्षासाठी फिक्स, आणि गिमिक करून पुढच्याही 5 वर्षासाठी, मग पुढच्याही चुकीची समजूत आहे. लोकशाही आणि त्यातल्या भारताने पण वारंवार धडा दिला आहे की भल्या भल्यानं लोक घरी बसवतात. तर बाबा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नको. तुला निवडून दिलं आहे 5 वर्षासाठी उत्मात करायला नाही, काम करायला. आणि लोकांचं लक्ष आहे काय करतोयस, आणि तू कर गडबड, पुढच्या वेळी लोक तुला बरोबर किंमत चुकती करायला लावतील. मग व्यवस्था काय झाली की लेजिस्लेचर या यंत्रणेकडे काही अधिकार आहेत, तिला बनवलं उत्तरदायी लोकांना, थेट आन्सरेबल टू पीपल. आणि ती कशी व्यक्त होते आन्सरेबिलिटी? उशिरात उशिरा दर 5, आता देशानुसार बदलेल, कुठे 4 वर्षात, कुठे कधी 6 वर्षात केले वगैरे, पण की जावं लागतं लोकांकडे, केलेल्या कामाचा हिशोब द्यावा लागतो. आणि उशिरात उशिरा 5, आणि ते 5 वर्षांनी मध्ये सुद्धा लोकांचं लक्ष असतं. प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस, की मग ही स्टेट नावाची जी इन्स्टिट्यूशन आहे तिच्यावर मुख्य चेक कोणाचा आहे याचं उत्तर आहे लोकच. आणि आपल्या आता राज्यघटनेने तर केलेली फार महान गोष्ट आहे की लोक सार्वभौम ठरवले की हे राष्ट्र भारत नावाचं, ही जी एक महान शाश्वत संपत्ती आहे, हिचे मालक कोणचं? राज्यघटनेने उत्तर दिलं, वी द पीपल. हे नुसतं गिमिक नाही आहे, हा फार मोलाचा निर्णय आहे की सार्वभौमत्व कोणाकडे? आपल्या राज्यघटनेने ठरवलं, लोकांकडे. आणि उरलेले सगळे त्यांचे सेवक आहात, डोक्यात जाऊ देऊ नका. तुम्ही लेजिस्लेचर म्हणजे आमदार खासदार म्हणून निवडून आलात, अभिनंदन आहे, पण लोकांचे सेवक आहात. आणि मग कार्यकारी यंत्रणा की असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी ती करायला तुम्हाला अधिकार आणि आवश्यक त्या सोयी दिल्या आहेत, पण डोक्यात जाऊ देऊ नका. ओके, का? एक्झिक्युटिव्ह इज आन्सरेबल टू लेजिस्लेचर. ही केली प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेसमध्ये, की ओके, कार्यकारी यंत्रणेला सांगितलं की आता ह्या कायद्यांचा अंमल करायची आहे, पण तुम्ही विधिमंडळाला उत्तरदायी आहात. आणि मग याचा अर्थ आहे की विधिमंडळ तुम्हाला कधी धारेवर धरू शकतं, हवे ते प्रश्न विचारू शकतं, त्याची तुम्हाला सभागृहात उभं राहून उत्तरं द्यावी लागतात, आणि सभापती ठरवतील की उत्तरं बरोबर आहेत का नाहीत. नसली तर ते मंत्र्याविरुद्ध ताशेरे, स्ट्रिक्चर्स, आणि मग संबंधित मंत्री किंवा सरकारला दखलही घ्यावी लागते. प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. आणि तिथे आता ज्युडिशरीचं महत्त्व आणखी ठळक होतं की हे दोन्ही पिलर्स, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह, त्यांचं घटनात्मक काम करतायत का? का ते करत तरी नाही आहेत घटनात्मक काम, किंवा अधिकारांचा गैरवापर करतायत? तर राज्यघटनेने कोणाही सामान्य नागरिकाला अधिकार दिला आहे की फरफटत सरकारला कोर्टात आणू शकेल. रिट पार्ट 3 फंडामेंटल राईट्स, हा आर्टिकल 32 बोलतो आहे मी.
पण मूळचा मुद्दा आहे की सामान्य माणसाच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. ही जबाबदारी सोपवली, तिच्यासाठी अधिकार दिले आणि न्यायव्यवस्थेने देखरेख ठेवायची आहे. द वॉचडॉग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असाच आहे की न्यायव्यवस्था ही घटनेची पहारेकरी आहे. न्यायव्यवस्था ही सामान्य माणसाच्या अधिकारांचं रक्षण करणारी आहे. जर राजकारण, राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी किंवा मंत्री संत्री म्हणजे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह जर एकतर आपला कामं करत नाही आहेत किंवा करतायत ती चुकीची करतायत, दोनों सूरतों में कुणीही सामान्य माणूस त्यांच्या विरुद्ध केस करू शकतो कोर्टात, कारण सामान्य माणूस सॉव्हरीन आहे आणि हे तिन्ही पिलर्स असले तरी ते त्याचे सेवक आहेत. म्हणजे पॉलिटिकल सायन्सनी मुख्यतः ज्या इन्स्टिट्यूशन्सची उत्क्रांती अलीकडच्या 300-400 वर्षात आधी वेस्टमध्ये झाली, आपल्या दुर्दैवाने आपल्या उरावर इंग्रज 150 वर्ष नाचले म्हणून आपण जे काही मॉडेल स्वीकारलं, पण त्यांनी पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटलीला उत्तर काय शोधलं? डिव्हिजन ऑफ पॉवर आणि प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. ठीक आहे, उत्तमच आहे. पण चाणक्याच्या आधीसुद्धा चाणक्याच्या नंतरसुद्धा हजारो वर्ष सगळ्या दुनियेला खरं म्हणजे कळलेलं आहे आणि भारतालाही कळलेलं आहे की तुम्ही काहीही सिस्टीम आखा ज्याची नियत खोटी आहे, ज्याचं चारित्र्य बदफैली आहे, तो काही केलं तरी त्यातनं तो रस्ता काढून तो गडबड करतोच, 19-20 घाण करतोच. सिस्टीम डिझाईन तुम्ही काही करा, तो करतोच त्याला करायचं ते. मी नवा विजयपथच्या शेवटाकडे एक गोष्ट दिली, तुम्ही पुस्तक नीट वाचलं असाल तर आता मी म्हणेन तेव्हा तुम्हाला आठवेल, मग मी वेळ त्यावर नाही घेणार आहे. पण एका राजाचा एक प्रधान आहे पैसे खाणारा. लोक वैतागून तक्रार करतात, राजा चौकशी करतो, आरोप सिद्ध होतात. मी गोष्ट सांगताना म्हणले याचा अर्थ राजाकडे हप्ता जात नसला पाहिजे. पण राजाने प्रधानावर कारवाई केली. डिसिप्लिनरी रूल्सनुसार ते असतात, ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस रूल वगैरे, की आता त्याला खालच्या पदावर आणलं. त्यांनी तिथे पैसे खायला सुरुवात केली. परत कंप्लेंट, परत एन्क्वायरी, परत चार्जेस प्रूव्हन, आता खालच्या, आता खालच्या, आता शेवटी तो प्रशासकीय व्यवस्थेच्या शेवटच्या पातळीवर, जो पूर्वीचा राजाचा पंतप्रधान तो शेवटच्या, तिथं पण त्यांनी पैसे खाणं. आता राजाला प्रॉब्लेम झाला की याला काय करायचं. त्यावेळेपर्यंत राजाला बहुधा कोणतरी चांगला प्रधान आला होता. त्याने राजाला एक उपाय सांगितला की आपण याची अशा जागी नियुक्ती करून असं त्याच्यावर काम सोपवू की खाताच येणार नाहीत पैसे त्याला. यांनी एक नवी पोस्ट क्रिएट केली, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू लाटा मोजणे. शोधलं काय, तू समुद्रकिनाऱ्यावर बसायचं बस आणि फक्त किती लाटा आल्या ह्याचं नीट रेकॉर्ड करायचं. ते असे दांडुके आखतात ना, 1 लाट आली, दुसरी आली, तिसरी आली, चौथी, 5वीला असं, हां, मग पुढचं, बस एवढंच काम त्याच्यावर तुला. आणि तो रोजचा रिपोर्ट राजाला द्यायचा, मेहरबान हुजुरात सादर, या सप्ताहात हालचाल नाही आणि कोंबडा. तर राजाने ते पद क्रिएट केलं, त्याला त्याच्यावर नेमलं आणि वाटलं आय हॅव फिक्स्ड हिम, की आता हे झालं. 1 आठवड्यात राजाकडे राजधानीतल्या व्यापाऱ्यांची तक्रार आणि वेळ मागितली डेलिगेशननी राजाची, आणि राजाने दिली. ते व्यापारी म्हणतात, महाराज तुम्ही हे काय केलं, तुम्ही हे आमचं जिणं नको करून सोडलं. तर आता काय झालं, तर म्हणतात व्यापारी सगळे की तुम्ही तो जो नेमला लाटा मोजायला अधिकारी, त्यांनी आम्हाला नोटीस दिली सगळ्यांना की शासनाने माझी नियुक्ती लाटा मोजण्याकरता केली आहे, पण व्यापाराच्या मालानी भरलेली तुमची जी जहाजं समोरून जाये करतात त्यामुळे माझ्या कामात अडथळा येतो. इंडियन पिनल कोडचा सेक्शन 353 हे ॲक्च्युअल सांगतं की सेक्शन 353 पूर्वीचा, ह्याच्यात आहे सरकारी कामकाजात अडथळा आणणे, हा क्रिमिनल ऑफेन्स आहे. आणि यांनी त्याखाली सगळ्या व्यापाऱ्यांना नोटीस दिली की याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये, हे नोटीस मिळतात 7 दिवसात कळवावे, 7 दिवसात काही न म्हटल्यास आपणास काही म्हणायचे नाही समजून पुढील कारवाई करण्यात येईल. असं हे टिपिकल सरकारी भाषा मी आत्ता बोललेलो की सरकारी पत्रांची अशी ज्ञानेश्वराला पण कळणार नाही ती मराठी.
उपरोक्त संदर्भास अनुसरून आपणास कळवण्यात येते की कलम 51 पोटकलम 3 ब आणि उपनियमांचा कलम 17 या अन्वया काय कळतच नाही माणसाला, काय हे काय लिहिलंय, काय म्हणतोय काय, आणि मग की 7 दिवसात कळवावून 7 दिवसात काही न कळवण्यास आपणास काही म्हणायचे नाही असे ते व्यापारी येऊन तक्रार राजाला करायला लागले. राजाने डोक्याला हात लावला आणि उरले सुरले व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम करून त्याला सगळे पैसे देऊन राजाने सेवेतनंच मुक्त केलं. शेवटी नवा विजयपथमध्ये मी ती इतकी सविस्तर किंवा इतकी मजा करत सांगितलेली नाही आहे. मी काय म्हणत आलो की मला ही गोष्ट प्रेरणादायक वाटते. ओके, का? ज्या हरामीला पैसे खायचेत तिथं कुठेही नेमला तरी जर पैसे खाता येतात, तर ज्याला काम उत्तम करायचं आहे त्यालासुद्धा तुम्ही कुठेही नेमलात तरी तो उत्तम काम करून दाखवेलच. ते चारित्र्यावर अवलंबून आहे, नुसतं सिस्टीम डिझाईनवर नाही आहे. वेस्टर्न पॉलिटिकल थॉट सिस्टीम डिझाईनबद्दल सांगतो. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, म्हणून तुम्ही डिव्हिजन ऑफ पॉवर आणि प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस करा. दुनियाभरची लोकशाही करप्ट आहे. एक वाक्यामध्ये मी तुम्हाला 2 तासाच्या इंट्रोडक्शनचं एक ओळ सांगितली. अख्ख्या जगातल्या सर्व लोकशाह्यांमध्ये करप्शन आहे. हे करप्शनचं समर्थन नाही आहे बरं का, पण जॅपनीज लोकशाहीत करप्शन आहे, ब्रिटिश लोकशाहीत आहे, फ्रेंच, जर्मन, अमेरिकन. तुम्ही सिस्टीम डिझाईन काही काढा हो, शहाणी माणसं त्यातनं काढतातच रस्ता बरोबर. नो सिस्टीम कॅन एव्हर बी परफेक्ट. You simply cannot design a system which is so to say foolproof. इनफॅक्ट माझा चॅलेंज आहे की तुम्ही मला कोणतेही सिस्टीम डिझाईन सांगा, मी तुम्हाला 6व्या मिनिटाला ही सिस्टीम ब्रीच कशी करायची हे सांगेन. 6व्या मिनिटाला सांगेन की मला ती नीट समजावून घेऊ दे, मी तुम्हाला 6व्या मिनिटाला ही सिस्टीम ब्रीच कशी करायची ते सांगेन. भारतासहित जगातल्या सर्व लोकशाह्यांसमोर उदाहरणार्थ एक प्रश्न मोलाचा आहे, त्याचं नाव आहे फंडिंग, कॅम्पेन फायनान्स. की निवडणुका आणि पक्ष चालवण्यासाठी पैसा कुठून आणायचा, हा स्टार्टिंग पॉईंट आहे सगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराचा लोकशाहीतसुद्धा. की शेवटी निवडणुकां पक्ष चालवायचा आहे म्हटल्यानंतर पैसा तर लागणार ना, कुठून आणायचा. अनलेस डेमोक्रेसी सॉल्व्स दिस इश्यू करेक्टली, डेमोक्रेसी विल कंटिन्यू टू बी करप्ट. तर तिथे शेवटी नेते आहेत, त्यांचे पक्ष आहेत, निवडणुका आहेत, प्रचार आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, देण्याची रेवडी आहे. काय करणार तिकडे लोकशाही आहे, निवडणुका जे. यू कॅन्ट ब्लेम पार्टीज अँड पॉलिटिशियन्स. पॉईंट इज पैसा, मग तो ब्लॅक, पापाचा पैसा. एकदा ब्लॅकचा पैसा आला की पाठोपाठ अंडरवर्ल्ड पण आलं. कारण ब्लॅकचा पैसा की ज्याचा हिशोबच नाही, मी तुला 2 कोटी दिले आणि तू नंतर मला ते 2 कोटीचे 2.5 कोटी परत द्यायचे. कुठं कागद नाही, कुठे हुंडी नाही, ह्याला हवाला म्हणतात. हां, बाय द वे, की हवाला. ओके, मग त्याला तुझं दिले नाही तर इकडं कपाळाला लावलेलं पिस्तूल, एवढंच उत्तर आहे. अंडरवर्ल्ड, दाऊद, अमर नाईक, अरुण गवळी, दगडी चाळ, टेनामेंट 144, की हे पैसे ह्याचे अशाशे. मग तो कल्लू मामा म्हणतो कि अबे साले तेरे को 10 करोड़ मिलने वाले, इधर मेरे को 3 करोड़ दे दे तो तेरे 7 करोड़ देता हूँ. आणि आलेला व्यापारी पण म्हणतो की माझे सगळे 10 कोटी बुडत आहेत, त्यावेळी जाऊ द्या, ह्याच्या बोडक्यावर 3 कोटी घालू, मला 7 कोटी तर मिळतील. पण द होल स्टार्ट ऑफ करप्शन इज इनबिल्ट इन डेमोक्रेटिक स्ट्रक्चर. कॅम्पेन फायनान्स. आत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका झाल्या. आपल्या निवडणुकांमध्ये खर्चाला कायद्यात मर्यादा आहे. हा RPA सेक्शन 77 आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 चा सेक्शन 77, निवडणूक खर्चावरील मर्यादा. समजा खासदारकीच्या निवडणुकीला आता 50 लाखापर्यंत खर्च चालेल, आमदारकीच्या समजा 15 लाखापर्यंत चालेल. हां, तुम्हाला मला सत्य माहिती आहे की निवडणुकांमध्ये पाणीसुद्धा एवढं मुबलक नसेल एवढा पैसा वाहतो. म्हणजे त्याला मराठीत पाण्यासारखा पैसा व्हायला
ही उपमा पण चूक आहे, कारण पाणी पण एवढं अनेकदा मिळत नाही. एवढे पैसे, एवढे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोक लाखो रुपये खर्च करतात. तो हिशोबी आहे का पैसा? अकाउंट आहे का त्याचं? ऑडिट होतं का त्याचं? लोकांना सादर केला जातो का त्याचा? खासदारकीचा मिनिमम खर्च 8 कोटी आहे. आणि हे शेषन चीफ इलेक्शन कमिशनर होते तेव्हा त्यांना चेन्नईतनं निवडून आलेल्या खासदारांनी त्यांच्या समोर बसून सांगितलं की तिकडे तुमचा तो कायदा वगैरे ठीक आहे सगळा, मी जी आत्ता खासदारकीची निवडणूक जिंकलो ती खर्च 8 कोटी आहे. कायदा पकडू शकतो का? याचं उत्तर नाही. सेशन सर कितीही असामान्य अधिकारी असले तरी देर इज अ सिस्टम डिझाईन, देर इज आर्टिकल 324, देर इज रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, देर इज कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स एट्सेट्रा. त्यांना त्या चौकटीत काम करायचं आहे. ज्याला उपाय शोधायचा आहे तो तिकडं सेशनना चाबूक घेऊन किती उभं राहू द्यात तरी तो ऑफिशियली निवडणूक खर्च मर्यादेत दाखवतोच. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली. अमेरिकेत तर कायद्यात निवडणूक खर्चाला मर्यादाच नाही आहे. अमेरिकेच्या लोकशाहीत गणित एक उलटं आहे की समजा प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट, तर तो कॅन्डिडेट किती पॉवरफुल आहे कशावरनं ठरवायचं? तो किती पैसा गोळा करू शकतो आणि किती खर्च करू शकतो. ओके, की ह्या वेळेला थोडे आधी बायडन पुढे दिसतोय का? बायडननी $13 बिलियन गोळा केलेत आणि ट्रम्पला 5 बिलियन जमलेत. हे मी एके वेळची खरंच आकडे सांगतो आत्ताचे तुम्हाला, की बायडन पुढे दिसतोय. बघता बघता बायडन दिसेनासाच झाला, धडपडायला लागला 2 पावलं चालताना. ते कमला हॅरिसकडे आलं त्यावेळेला एकदम कमला हॅरिसचं असं शूट झालं. लोकांनी पैशाच्या भाषेत सुद्धा, अमेरिकेच्या कायद्यात तर पैशाला बरं. म्हणून मग अमेरिकेच्या निवडणुका सगळ्या सरळ मार्गी आहेत काय? याचं उत्तर आहे नाही. अमेरिकेतही त्यांचे सिनेटर, काँग्रेसमन्स आणि प्रेसिडेंट सकट हे 2 नंबरचा पैसा वापरतात का नाही? 100% उत्तर आहे हो, वापरतात. कसं? तर अमेरिकेच्या कायद्यात एक पीपल्स ॲक्शन कमिटी नावाचे एक लफडं आहे. कायद्यात व्यवस्था आहे, परवानगी आहे. PAC, पॅक असा उल्लेख होतो त्याचा, पॅक, PAC, पीपल्स ॲक्शन कमिटी. हां, आणि ती काढायला कोणालाही परवानगी आहे, फक्त तुम्ही रजिस्टर करायची असते. आणि मग त्या पॅकच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या उमेदवाराकरता वाटेल तेवढा पैसा खर्च करू शकता. कोणी विचारणार नाही. फार तर काय की तो दाखवा हिशोबात एवढं येईल, पण वाटेल तेवढा पैसा. अमेरिकेमध्ये निवडणुकांचा मोसम आला की कावळ्याच्या छत्र्यांपेक्षा जास्ती पॅक्स निर्माण होतात, दणा दणा दणा. कायद्याचं कुठं बंधन नाही. ओके, वेळ वाचवायला यावेळची थोडक्यात सांगायची तर सगळ्यात पॉवरफुल पॅक निर्माण केली एलॉन मस्कनी. आणि काय सांगितलं त्यांनी मतदानाच्या काही दिवस आधी, की तो म्हणणार आहे की तुम्ही मतदान करण्याची प्रतिज्ञा घ्यायची फक्त, तर तुम्हाला रोजचे $1 मिलियन प्राईज डेली. डेली $1 मिलियन. म्हणजे मस्कनी ट्रम्पला मतदान करा पण म्हणला नाही, मतदान करा. ऐकणाऱ्याला माहिती होतं की मस्कचं मतदान करणे म्हणजे ट्रम्पला मतदान करणे, कारण की तो RNC रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये ट्रम्पच्या शेजारी आहे उभा, नाचतोय. क्लिप पहा तुम्ही ती. पण पॅक्स, तर पॉइंट इज पॉसिबिलिटीज ऑफ करप्शन आर बिल्ट इन डेमोक्रेसी. आणि नुसतं डेमोक्रेसी, तुम्ही कुठलीही सिस्टीम काढा, देर इज नो सिस्टीम दॅट कॅनॉट बी परव्हर्टेड, डायव्हर्टेड अँड करप्टेड. म्हणून त्याला उत्तर चारित्र्य हेच आहे की सत्तेच्या जागांवर जे बसणार आहेत त्यांना इंद्रिय निग्रह जमला पाहिजे. की चाणक्याच्या विचाराचं जी प्रचंड सखोलता सांगतोय तुम्हाला आता, की हे कळलेला चाणक्य सांगतोय की राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह. कारण अधिकार दिले की डोक्यात जातात, पण तुला तुझ्या भावभावनांचा निग्रह म्हणजे संयम.
की ते पद तुझ्यासाठी म्हणजे चारित्र्य, जे आपणही चाणक्य दिवसरात्र म्हणतो. पण चाणक्याच्या सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल थॉटची झेप प्रचंड मोठी, की तो कुठल्या कुठे पोचतो हे कळल्यासारखा, की नुसत्या सिस्टीम डिझाईनमध्ये उत्तर नाही, सिस्टीम डिझाईन पाहिजे. चाणक्य हे सांगतो की राजा हा राजा आहे कारण त्याला लोकांनी राजा होऊ दिले. इनफॅक्ट संस्कृतमधला हा राजा हा शब्दसुद्धा येतो रंजयते इति राजा. रंजयते म्हणजे प्रजेचा जो सांभाळ, प्रजेला रंजवितो, प्रजेला जे का रंजले गांजले ते रंजले वेगळे, पण प्रजेचं जो रंजन म्हणजे सांभाळतो. रंजयते इति राजा. सत्तेचं केंद्रीकरण, ॲब्सोल्यूट डेस्पॉटिझम आणि पॉवर ऑफ लाईफ अँड डेथ ओव्हर पीपल ही आपली कल्पना नाही आहे, भारतीय पॉलिटिकल सायन्समधली कल्पना. ही ॲक्च्युली वेस्टर्न आहे. त्यांनी आपल्याला अक्कल शिकवताना आपल्यावर लादली आणि आधी कलोनियल आणि नंतर मार्क्सिस्ट तीच अजूनही चालवतात, की जणू भारत आणि पौर्वात्य किंगशिपची कल्पना होती ॲब्सोल्यूट डेस्पॉटिझम. अजिबात नाही, खोटं, साफ खोटं आहे, साफ चुकीचं. उलटं आहे की आता जो संसदेत सेनगोल आहे, माझं म्हणणे उत्तम आहे. का आला तो? तर मग चोल सम्राटाचा आणि ते वेदापासून आहे. ते एकटा चोल नाही, शिवाजी महाराजांचा सुद्धा राज्याभिषेक वेद मंत्रांच्या भाषेतून. महाराजांसुद्धा एक एक प्रतिज्ञा घेत एक एक पाऊल टाकून अंतिमता सिंहासनावर बसतात. पण त्या प्रतिज्ञात आहे की लोकांना सांभाळणे माझं कर्तव्य. स्वतःच्या मुलामुलींना जसा सांभाळशील तसं तू प्रजेचा सांभाळ करायचास, आणि त्यात जर मी कधी चुकलो तर लोकांनी मला खाली खेचावं. ही वेदातल्या मंत्रांचं सांगतोय. धर्मसंकल्पनेत ते आहे की सिंहासनावर राजा पोचला आणि आता म्हणतो मी सर्वोच्च पदावर आहे, तर मग त्याचा पुरोहित त्याच्या डोक्यावर तो सेनगोल ठेवतो आणि सांगतो तू नाही, हा हे वरिष्ठ आहे. ते काय आहे? त्याचं उत्तर आहे धर्म, म्हणजे कर्तव्य, न्याय, नीती, हे तुझ्यावर आहे, तू त्याला बांधिलेस. चाणक्य पण सांगतोय की राजा हा राजा आहे कारण त्याला लोकांनी होऊ दिले. आधुनिक भाषेत त्याला शब्द येईल सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी. हॉब्स, लॉक, रुसो. चाणक्य सांगतो की राजा जर बदफैली असेल, भ्रष्ट असेल, आणि राजाला खाली खेचण्याचे प्रजेला अधिकार आहेत, हे चाणक्य काय काय कंडिशन सांगतो. एक किती महत्त्वाची आहे पहा बरं का तुम्ही, की काय सांगतो चाणक्य. राजा जर बदफैली असेल, भ्रष्ट असेल, कर्तव्य करण्यामध्ये चुकत असेल आणि प्रजेला भार होईल असे कर लावत असेल, असं सूत्र आहे त्यातलं, की कर सुद्धा किती लावायचे, केवढं मोठं शहाणपण आहे त्याच्यात. त्या चाणक्याचा एक श्लोक आहे, तो मी आता वेळेअभावी डायरेक्ट अर्थच सांगतोय, की फुलामधनं मधमाशी जसा योग्य फक्त मध उचलते पण फुलाला खराब नाही करत, तसा राजाने लोकांकडनं कर गोळा करायचे असतात. किती सुंदर उपमा पहा तुम्ही. आणि जर कोशमुलो ही दंड हा, आणि राजाच्या तिजोरीत दाखल तर व्हायला, पण म्हणजे तू प्रजेला पिळवटायचं नाही आहेस तू. आणि कंडिशन चाणक्य ही सांगतो की जर अति लोकांना भार ठरेल असे जर कर लावायला लागला राजा, तर त्या राजाला खाली खेचण्याचे अधिकार आहेत. एकदम केवढी मोठी झेप आहे. राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह, की तुम्ही कितीही डिव्हिजन ऑफ पॉवर करा, तुम्ही कितीही प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस करा, तुम्ही त्यामध्ये कितीही अकाउंटॅबिलिटी आणा, बनवा लोकांना उत्तरदायी, न्यायव्यवस्थेला उत्तरदायी, मीडियाला उत्तरदायी. तो लोकशाहीतला मीडियाचा रोल आहे, फोर्थ इस्टेट. तरी ज्याचं मुळी नियतच खोटी आहे, चारित्र्यच बदफैली आहे, त्याला त्याच्या सत्तेचा अधिकाराचा गैरवापर कसा पण जमतो. म्हणूनचं उत्तर आहे की शासन, राज्य चालायचं असेल तर ते ज्यांनी चालवायचं त्यांचा इंद्रिय निग्रह पाहिजे, म्हणजे संयम, योग्य चारित्र्य, ते व्यसनी नाही पाहिजेत. राजाच्या म्हणजेच प्रशासन वर्ग, चाणक्याने दिनक्रम कसा पाहिजे तो आखून दिला आहे, की ते सकाळी पहाटेपूर्वी कसे उठलेले पाहिजेत, त्यांनी 1 तास योग केला पाहिजे, मग मंत्र्याबरोबर भेटून विचारविमर्श केले पाहिजेत, मग खुला 2 तासाचा वेळ ठेवला पाहिजे, कोणीही लोक कधी या भेटा थेट राजापाशी. हे सूत्र लागू आहेत सर्व प्रशासनाला, की प्रशासन लोकांना उत्तरदायी म्हणजे काय पाहिजे. पण चारित्र्यच जर नसेल, नियतच जर खोटी असेल, तर असे जे अधिकारावर बसलेले ते कसा पण त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करतात.
चाणक्याच्याच अर्थशास्त्रात त्याने एक उपमा फार छान वापरली आहे की तो म्हणतो, पाण्यातला मासा जसा स्वतः पाणी केव्हा पितो हे कळत नाही, तसा सरकारी अधिकारी पैसे केव्हा खातो हे कळत नाही. हे चाणक्याचा श्लोक सांगतो मी तुम्हाला. चाणक्याने भ्रष्टाचाराच्या 36 प्रकारांचं वर्गीकरण केलं आहे अर्थशास्त्रामध्ये, की तो कसा करतो, सरकारी अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार कसा करेल ह्याचे त्यांनी 36 प्रकार सांगितले. पूर्ण भान आहे चाणक्याला की एका बाजूला सिस्टीम डिझाईन पाहिजे, डिव्हिजन ऑफ पॉवर पाहिजे, प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेसही पाहिजे आणि विविध इन्स्टिट्यूशन्सची विविध प्रती आणि फायनली त्यांची लोकांप्रती अकाउंटेबिलिटी पाहिजे. तरी त्या पदांवर जे बसायचे आहेत त्यांचं चारित्र्य उत्तम पाहिजे. राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह. एवढ्यावर मात्र मी आज थांबायचा निर्णय करतोय.